नमस्कार सज्जन हो, चतुर्वेद चिंतनात आपलं स्वागत आहे. कठोपनिषदातला यमनचिकेत संवाद आपण पाहतो आहोत. हा यजुर्वेदाचा भाग आहे. या ठिकाणी यमधर्म म्हणताय, या जगतामध्ये श्रेय म्हणजे खरं हित आणि प्रेय म्हणजे सुखोपभोग, या दोन गोष्टी प्रत्येक व्यक्तीशी जोडलेल्या आहेत. श्रेयस्कर आणि प्रेयकर. सगळ्यात पहिल्या महत्वाची गोष्ट म्हणजे अशी झालेली आहे की नचिकेताचा बालपणीच असलेला विवेक पाहून सुजाण अशा त्या नचिकेताला पाहून यमाला प्रेमाचं भरता आलेलं आहे. आणि नचिकेत यमधर्माला म्हणतोय, आपण माझे सद्गुरू आहात. अहो, शिष्य सुद्धा चांगला मिळाला ना तर गुरुला खूप आनंद होतो. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर आपल्या एका प्रवचनामध्ये म्हणतात की अरे, मी असं दुकान घालून बसलोय की माझ्याकडे या आणि मी तुम्हाला हिरे माणके मोती हे देतोय आणि अतिस्वस्त फुकट देतोय, वाटतोय. पण माझ्याकडे येतायत ती माणसं इतरच काहीतरी मागतायत. मी ज्या गोष्टी द्यायला बसलोय त्या घ्यायला तयार नाही. थोडक्यात शिष्य म्हणून उत्कृष्ट शिष्य मिळाला तर सद्गुरूंना सुद्धा आनंद होतो. श्रेय आणि प्रेय हे परस्परात मिसळून माणसाकडे येतात. त्यामुळे आपल्याला कधी कधी असं वाटतं की मला काहीतरी आध्यात्मिक साधना करायची आहे, आमच्या सद्गुरूंनी सांगितलंय तसं मला वागायचंय असं वाटतं. पण पुन्हा घरी आल्यानंतर पत्नी काहीतरी आणायला सांगते, मुलं काहीतरी सांगतात आणि मी पुन्हा गुंतून पडतो. याचा अर्थ असा नाहीये की मी सगळं सोडून सर्वसंग परित्याग करून कुठेतरी निघून जायचंय. हा भाग नाहीये. पण श्रेय आणि प्रेय हे मला ओळखता आलं पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. इथे यमधर्म म्हणतात, नचिकेता, तू पुत्र, धनादी किंवा अप्सरा अशा ज्या प्रिय गोष्टी आहेत, भोग्य वस्तू आहेत, यांचं असारत्व तू जाणलंस आणि त्याचा तू त्याग केलास. बहुतेक लोक या सगळ्यातच बुडून जातात. पण ही द्रव्यमय मालिका तू स्वीकारली नाहीस. मला खूप आनंद झालाय. त्यामुळे विद्यारूप श्रेय आणि अविद्यारूप प्रेय एकमेकांना अतिशय चिकटलेले आहेत. हे दोघेही विरुद्ध फळ देणारे आहेत. तुला मी विद्याभिलाषी समजतो. तू भोगांच्या आमिषांना भुलला नाहीस. अविद्येत संसारात राहणारे स्वतःला फार बुद्धिमान समजतात. परंतु एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाटाड्या होण्याप्रमाणे ते दुःखदायक वाटांना फिरत राहतात. जे बहुतेकांना ऐकायला मिळत नाही. असं जे आत्मतत्वाचं निरूपण आहे ते ऐकून जाणून घेणाराही एखादाच असतो, क्वचितच सापडतो. नचिकेता, आता मी तुला काही गूढ गोष्टी सांगणार आहे आणि त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आत्मा म्हणजे काय.
तो कोठे राहतो या बाबतीत आपण विचार करणार आहोत. आत्मा जो आहे हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये अंगठ्या एवढ्या आकाराचा आहे. अनेक प्रकारांनी वर्णन केलेला जो आत्मा आहे हा सामान्य बुद्धीच्या माणसांना कितीही सांगून कळणार नाही. अद्वैतावर आरूढ झालेल्या आचार्यांनीच उपदेश करायचं असं हे आत्मज्ञान आहे. कोणी म्हणतात आत्मा कर्ता आहे, तर कोणी त्याला अकर्ता असं म्हणतात. म्हणून आत्मज्ञान करून देण्याचं स्वतःच तद्रूप होऊन ते भोगतो असा एकच श्री गुरु ह्या जगात समर्थ आहे. म्हणून लक्षात ठेव, हे प्रिय नचिकेता, योग्य ज्ञानासाठी शास्त्र आणि आचार्य यांनी सांगितलेली ही जी बुद्धी म्हणजे जो विचार तुला लावलाय तो नुसत्या कोरड्या तर्काने लाभत नाही. मला ठाऊक आहे की कर्माची फलरूप संपत्ती अनित्य आहे. कारण अनित्य साधनानी नित्याची प्राप्ती कधीच होत नाही. नित्य आणि अनित्य हे नचिकेत्या लक्षात ठेव की दुर्गम गूढ ठिकाणी प्रवेश केलेल्या गूढ स्थान निवासी सूक्ष्म अशा पुरातन देवाला अध्यात्म योगाने जाणून बुद्धिमान पुरुष हर्ष शोकातीत होतो. आत्मज्ञान ऐकल्यानंतर आणि उत्तम रीतीने त्याचे ग्रहण केल्यानंतर आत्म्याला देहादी उपाधीपासून निराळा करून मनुष्य मोक्ष धर्मदायक अशा अतिसूक्ष्म आनंद रूप आत्म्याची प्राप्ती करून घेऊन सुखरूप होतो. हे नचिकेता, तुला आता त्याच्या प्राप्तीचे दारच उघडले आहे असे मी समजतो. जे धर्म अधर्मापासून विलक्षण, कार्यकारण रूप प्रपंचापासून निराळे, भूत भविष्याहून भिन्न असं जे आपण पाहतो तेच आत्मस्वरूप आहे आणि त्याचं ज्ञान मला आपण द्या असं नचिकेता सांगू लागलेला आहे. सज्जन हो, आपण एरवी इतर जे विषय पाहतो ना ते ऐकत असताना, पाहत असताना, त्याच्यावर चिंतन करत असताना आपल्याला ते सोपे सोपे वाटत. पण मृत्यूचं ज्ञान जे आहे हे थोडस क्लिष्ट आहे. पण ते आपण सगळ्यांनी जाणलं पाहिजे आणि ते आपल्याला प्राप्त झालं ना, मृत्यूचं ज्ञान प्राप्त होणं लगेच शक्य नाहीये. पण आपण पुन्हा पुन्हा त्यासाठी या कठोपनिषदाचा अभ्यास केला पाहिजे, म्हणजे आपल्याला मृत्यूचं भय राहणार नाही. सर्व वेद जे आहेत ते ज्या पदाचं वर्णन करतात, सर्व तप जी आहे, तपाची जी साधना आहे
ज्याच्या प्राप्तीसाठी तपाचरण करणारे ब्रह्मचर्य पालन करतात, ते मी तुला थोडक्यात सांगतो. हे आत्मतत्व जाणायचं असेल तर त्याचं ओंकार हेच त्याचं पद आहे. ओम अक्षर ब्रह्म आहे. हेच अविनाशी श्रेष्ठ तत्व आहे. या अक्षराला जर जाणलं असता, जो ज्याची इच्छा करतो ते त्याला मिळतं. म्हणून ज्या शब्दाच्या ओम ओम उच्चाराने आत्म्याचं स्फुरण होत, तो शब्दवाचक ती वस्तू आणि आत्मा हा वाच्य आहे असं समज. अत्यंत विमल अशा वर्णनाचं परब्रह्म, जीवाला येणारी मलिनता घालवायला ओंकार हाच अत्यंत उपयुक्त आहे. ते पद ओंकार आहे. जो ओंकार परब्रह्म रूप आहे, तोच जगताचा कारण रूप आहे. वाच्य वाचक अशा दोन्ही रूपांनी तो आहे. आत्मस्वरूपाचं ज्यावेळी आपण निरूपण पाहतो, हा सर्वज्ञ आत्मा उत्पन्न होत नाही आणि मरतही नाही. आपण म्हणतो ना, आत्मा अमर आहे. तो कोणत्याही कारणाने निर्माण होत नाही आणि कोणत्याही कारणाने प्रगटही होत नाही. हा अजन्म आहे, शाश्वत आहे, पुरातन आहे. शरीर मारलं गेलं तरी तो मरत नाही. आत्मा अणुहून सूक्ष्म आहे आणि विशालाहून विशाल आहे. अणोरणीयान महतो महीयान आत्मा गुहायान निहितोस्य जंतोः तमक्रतुं पश्यति वीतशोको धातुः प्रसादान महिमान मीशम. असं वर्णन महानारायण उपनिषदात आलेलं आहे. हा आत्मा अणुहून सूक्ष्म आहे, परमाणुहून सूक्ष्म आहे, पण तो तितकाच मोठा विशालाहून विशाल आहे. म्हणून तुम्ही आम्ही एक जर विचार करू लागलो ना, एक उदाहरण देऊन सांगतो म्हणजे लक्षात येईल की अति छोटा असेल तोही दिसत नाही आणि अति मोठा असेल तोही दिसत नाही. जर आपल्याला कुणालाही हिमालयापाशी नेऊन उभं केलं आणि हिमालय पर्वताच्या एका बाजूला उभं राहून सांगितलं, दिसला का हिमालय पर्वत आणि कळला का हिमालय पर्वत? आपण बद्रीनाथाला जाऊया, केदारनाथाला जाऊया, तर आपल्याला संपूर्ण हिमालय समजू शकेल का हो? आपली दृष्टी पोचू शकेल का हो की चारही बाजून मी हिमालय पाहिला, असं होईल का? म्हणजे तो हिमालय किती मोठा आहे, विशालाहून विशाल आहे की माझी दृष्टी त्याला पाहू शकत नाही. सागराला तुम्ही सागराच्या तीरावर उभे राहिल्यानंतर सागराची दुसरी बाजू आपल्याला दिसेल का? अशक्य आहे. आकाशाची बाजू, आपण आकाशात तारका किती आहेत त्यांची संख्या सांगू शकू का? या सर्व गोष्टी अशक्य आहेत. म्हणून तो विराटाहून विराट आहे. महतो महीयान, किती मोठा आहे, खूप मोठा आहे. आणि तसाच तो सूक्ष्माहून अतिसूक्ष्म आहे. मायक्रोस्कोप खाली सुद्धा तुम्हाला तो दिसणार नाही. अत्यंत छोटा, अत्यंत छोटा, परमाणुहूनही त्रिसरेणूहूनही अतिशय सूक्ष्म असा तो आहे. आणि त्या आत्म्याचं चिंतन, आत्म्याचं मनन आपल्याला करायचंय. तो किती मोठा आहे आणि किती छोटा आहे. म्हणून असा जो आत्मा आहे, हाच माझ्या शरीरात राहतोय आणि माझ्या सर्व
ज्ञानेंद्रियांना, कर्मेंद्रियांना, मनाला, बुद्धीला सगळ्यांना प्रेरणा देणारा तोच आहे. पण तो अत्यंत सूक्ष्म रूपाने, साक्षी भावानी सर्व काही पाहतो आहे, सर्व क्रिया पाहतो आहे. म्हणून असा जो आत्मा आहे तो स्थिर असूनही दूरवर जातो, झोपलेला असूनही सर्वत्र फिरतो. हर्षयुक्त आणि हर्षरहित असणाऱ्या त्या देवाला माझ्याशिवाय कोण जाणू शकेल? नचिकेता, जो शरीरात शरीररहित आणि अनित्यात नित्यरूपाने आहे, असा महान आणि सर्वव्यापी आत्मा जाणून बुद्धिमान पुरुष शोक करीत नाही. माणसाचा स्वभाव आहे की थोडं काहीतरी प्राप्त झालं की त्याला आनंद होतो आणि थोडं काही गमावलं की दुःख होतं. म्हणून या दोन्ही ठिकाणी की ज्याला हर्षही नाही आणि शोकही नाही असा जो आहे तो आत्मा आहे. हा आत्मा प्राप्त होणं, त्याचा साक्षात्कार होणं नुसत्या व्याख्यानाने शक्य नाही, केवळ तर्कबुद्धीनेही शक्य नाही किंवा पुष्कळ श्रवणानेही तो प्राप्त होणार नाही. हा आत्मा ज्याला वरतो म्हणजे ज्याच्या अंतःकरणात आत्म्याविषयी प्रेम उत्पन्न होते त्यालाच त्याची प्राप्ती होणे शक्य आहे. ज्याने पापकर्म टाकलेलं नाही, ज्याची इंद्रिय शांत झालेली नाही, तो नुसत्या ज्ञानाने आत्मा मिळवू शकत नाही. इंद्रिय शांत होणं म्हणजे लक्षात ठेवा की आपण जिभेवर कंट्रोल करू शकतो का? एखादी गोष्ट मला पाहिजे आणि ती खायला मिळाली नाही तर आपल्याला दुःख होतं. परस्त्री, दुसऱ्याची शेती, उद्योग, संपत्ती मिळण्याची तीव्र इच्छा धरणं, या सर्व गोष्टी ज्या आहेत ना, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, त्याच्यात कोणत्या वेळी काय प्रकट होईल सांगता येणार नाही. म्हणून जोपर्यंत या सगळ्यातून आपण मुक्त होणार नाही तोपर्यंत आपल्याला आत्मदर्शन घडू शकत नाही. ज्या आत्मस्वरूपाला ब्राह्मण, क्षत्रिय हे दोन्ही भाताप्रमाणे आहेत आणि मृत्यू हा भाजी चटणीप्रमाणे आहे, ते आत्मस्वरूप अनधिकारी कसा जाणू शकेल? कठोपनिषदामध्ये पहिल्या अध्यायामध्ये इथे 2 वल्ली संपलेल्या आहेत. सज्जन हो, आपण पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये नचिकेतानी आत्मतत्व कसं जाणलं आणि मृत्यूचं रहस्य कसं जाणलं हे पाहणार आहोत. धन्यवाद.